मंडळी, सर्वांना दत्तात्रय बेदरे यांचा नमस्कार. सार्वजनिक जीवनामध्ये रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण यावरती आपण सातत्याने काम करीत असताना सार्वजनिक जीवनामध्ये येणाऱ्या अडचणीच्या पायऱ्यावरतीच या शिडीवरतीच आपण यशस्वीपणे पुढे जात असताना ज्या वेळी जिथे इथे भ्रष्टाचार झाला, जिथे इथे कामे अपूर्ण राहिली, नागरिकांच्या अडीअडचणीला आपण धावून गेलो, त्यावेळी या भ्रष्टाचाऱ्यांनी, या लोकांनी आपणाला प्रत्येक वेळी अडवणूक करण्याचा प्रयत्न केला, खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे आपणाला आता काय नवीन नाही. परंतु सार्वजनिक जीवनामध्ये आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, पाणी यावरती आपण ज्यावेळेस ठामपणे आवाज उठीत आलो आहे, ह्या लोकांच्या जीवनाशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये कुठेही तडजोडी न करता आणि तडजोडी करणाऱ्याला खड्यासारखं बाजूला काढून आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत आलेलो आहे. आता मी मंगळवेढा तालुक्यातील मौजे उचिठाण या ग्रामपंचायत संदर्भात मी आपल्याला बोलणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये झालेला मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार असू द्या, या ग्रामपंचायतीने वाळू ठेकेदारांना पोचण्यासाठी कशी ग्रामपंचायत विकली गेली, उचिठाण असू द्या, बटाण असू द्या, या वाळू ठेकेदारांना कोणतेही ठराव नसताना कशा पद्धतीने बनावट ठराव देऊन ग्रामपंचायतीला त्या ठेकेदाराच्या दावणीला बांधून 2 पैसे खाऊन कशा पद्धतीने या आपल्या भीमा नदीची लूट केली, ही गेल्या वर्षी आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण त्याच्या विरोधात मी व माझे सहकार्यांनी न्यायालयापर्यंत वकिलांच्या मार्फत जाऊन या वाळू ठेक्यावरती बंदी आणली. त्या ठेकेदाराला ह्या गावातील लोकांनी म्हणण्यापेक्षा गावाच्या नावाखाली ग्रामपंचायतमध्ये तडजोड्या करून जगणाऱ्या लोकांनी माझ्यावरती गावातील व्यक्ती तयार झाला नाही म्हणून सोलापूर या ठिकाणाहून बनावट व्यक्तीला उभे करून अॅट्रॉसिटीसारखे गुन्हे मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले. परंतु या मंगळवेढा पोलीस स्टेशनने ज्यावेळेस खरोखर तपासणी केली, त्याचा तपास केला, त्यावेळी जे साक्षीदार होते त्या साक्षीदाराच्या घरी देखील त्या दलित बांधवांच्या घरी जाऊन त्यांच्यावरती दबाव टाकणारी लोक कोण कोण आहेत यांचा सर्व डेटा आपल्यापाशी आहे. परंतु मंडळी, त्याच्याकडे दुर्लक्ष करूनसुद्धा आपण सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना या ग्रामपंचायतीमध्ये झालेला भ्रष्टाचार लोकांना माहिती असावा व भ्रष्टाचाऱ्यांना खड्यासारख्या बाजूला ग्रामपंचायतमधून काढण्याकरिता आपण एक माहिती अधिकाराचा अर्ज दिलेला होता. हे 2 माहिती अधिकाराचा अर्ज आपण 26/11/2025ला दिला होता. परंतु त्यावेळेस त्या उचिठाण गावाला 6 महिने ग्रामसेवक गावाला आला नव्हता. त्याची कारणं सगळ्या जनतेला माहीत आहेत. या वाळूच्या ठेक्यातून पैसे कमवलेली ही लोक 15 वित्त आयोगाचा दुरुपयोग करून 100 मीटर रस्ता 300 मीटर केला दाखवून काही यांना बोगस कशा पद्धतीने किती कामं करावी आणि किती पैसा खावा याचं प्रमाणच राहिलं नाही. एका शेतकऱ्यांचा ऊस ज्यावेळेस अडवला गेला, कारखान्याचा पट्टा पडत आला असताना त्या शेतकऱ्याचा ऊस अडवला, रस्ता तर ग्रामपंचायतीने टाकलेला होता, परंतु त्या रस्त्यावरून त्याला वाहतूक ऊसाची करू दिली जात नव्हती. तहसीलदार साहेबांनी आदेश केला. पोलीस स्टेशनचे पोलीस बांधव आल्यानंतर त्या शेतकऱ्यांचा ऊस त्या रस्त्यावरून गेला. म्हणजे किती लोकांना त्रास द्यायचा आणि किती सळायचं. आणि जर ग्रामपंचायतीनं तो रस्ता टाकला असेल, मग पूर्वीच्या बॉडीनं असू द्या किंवा चालू बॉडीने असू द्या, मग तो रस्ता सार्वजनिक असताना अशा शेतकऱ्यांची अडवणूक करणं किती योग्य आहे हे लोक ज्यावेळेस आम्हाला सांगतात त्यावेळेस आमच्या मनाला वेदना होता. मग त्यावेळेस आम्ही त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून त्यांच्या शेतातील ऊस घालवणं हे आमचं कर्तव्य समजून आम्ही त्याच्या पाठीशी उभा राहिलो आणि त्यांचा ऊस घालवला. बंधूनं 70च्या वरती ग्रामपंचायतमध्ये उचिठाणमध्ये घरकुल आली असताना केवळ 35 लोकांना घरकुल बांधण्याची परमिशन देते. एकीकडे शासन तातडीनं घरकुलं बांधून घ्या असा आदेश करत असताना, मोफत वाळू दिली जात असताना या लोकांना वंचित ठेवलं जातं आहे. याच्या मागची लोक कोण आहेत? मग भ्रष्टाचार केवळ करणारी लोक दोषी नाहीत, तर या जाणीवपूर्वक वंचितांना वंचित ठेवणारी लोकांनासुद्धा या ग्रामपंचायतमधून खड्यासारखं बाजूला काढण्यासाठी आपण ज्यावेळेस माहितीची विचारणा केली, त्या 26/11च्या अर्जावरती 31/12/2025ला मंगळवेढा पंचायत समितीमध्ये आपल्या अधिकाऱ्यांच्या समोर सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये दोन्ही ग्रामसेवकांना, उचिठाणच्या दोन्ही ग्रामसेवकांना 10 दिवसामध्ये विनामूल्य माहिती देण्याचे आदेश केले. 10 दिवसामध्ये माहिती देण्याचे आदेश केले असताना देखील अद्याप 10 फेब्रुवारी 2026चे आदेश असताना अद्याप यांनी आपल्याला माहिती दिलेली नव्हती.
त्याच्यामुळे आपण 7/5/2026ला पुणे खंडपीठाकडे अपील केलं. आता 1 महिन्यानंतर मंडळी आपल्याला मी दाखवतो, 1 महिन्यानंतर म्हणजे साधारण अर्ज दिल्यापासून 7 महिने या लोकांनी माहिती दडवली, ग्रामपंचायतीचं दप्तर घाळ केलं, भ्रष्टाचार केला. मग नक्की हे कोण? आता पोस्टाने मला हे पार्सल पाठवलं आहे. मी सन्माननीय ग्रामसेवक, आता नवीन आलेले ग्रामसेवक ताईंचा मी आदर ठेवीत हे पार्सल स्वीकारलं आहे. परंतु हे 1 किलोचं पार्सल आहे. मग हे 1 किलोमध्ये आपली माहिती समाविष्ट होऊ शकत नाही. माझी 20 किलोची माहिती 1 किलोमध्ये देऊन यांनी कुठेतरी भ्रष्टाचारावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्या भ्रष्टाचारांना मी सांगू इच्छितो, तुमची सुनावणी हे मी पार्सल फोडणार नाही. याची सुनावणी पुणे खंडपीठापुढे होईल आणि तिथं जो निर्णय होईल तो सगळ्यांना मान्य होईल. जर भ्रष्टाचार केला असेल तर तुमची जागा जेलमध्ये आहे हे मात्र तुम्ही विसरू नका. कारण तुमची कुकर्म कुठेही किती जरी तुम्ही लोकांना सळला किंवा अर्जदारांना सळला, माहिती दडवण्याचा प्रयत्न केला, तुमचा कारभार स्वच्छ असेल तर आम्ही तुमचा सत्कार करू. पण तुम्ही जर गावाच्या नावाखाली स्वतःची घरं भरत असाल, गावातल्या लोकांच्या अडचणी करत असाल, लोकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत असाल तर कदापिही आम्ही सहन करून घेणार नाही. मंडळी, या लोकांनी अट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल करायला भाग पाडलं, त्यांना ह्या लोकांनी साथ दिली. हेच लोक सुरुवातीला माझ्यासोबत होते. सोबत असताना ज्यावेळेस ह्यांना 2 पैशाची लालच भेटली त्यावेळेस ह्यांनी मार्ग बदललं. आपण मार्ग बदलला नाही मंडळी. त्याचं आज फलित त्या मारापूर घरनंगी या ठिकाणी, तवशी मारापूरच्या ठिकाणी मान नदीमध्ये आपण जाऊन पाहिलं तर तिथल्या ग्रामस्थांचं कौतुक करावं वाटतं. कारण त्या नागरिकांनी तिथे वाळू ठेक मंजूर होऊ दिली नाही, तर वाळू रात्रीची सुद्धा चोरून काढू दिली नाही. त्याचा फायदा आज नदीमध्ये पाणी नाही तर तिथल्या शेतकऱ्यांना होत आहे. त्याच्याचकरिता या उचिठाण बटाण या भीमा नदीच्या 2 ठेक्यासंदर्भात आपण वारंवार प्रश्न उठवला की या ठिकाणची वाळू काढली गेली नाही पाहिजे, भविष्यात आम्हाला पाण्याची अडचण निर्माण होणार आहे. आणि आता तेच परिस्थिती, तेच दिवस आता समोर आले आहेत. मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून माझं एकच आपल्याला मी सांगतो की 7-7 महिने जर ग्रामसेवक ग्रामपंचायतीची माहिती दडवीत असतील आणि आता कारवाईच्या भीतीपोटी कुठंतरी पोस्टाने हे कागदपत्र पाठवत असतील तर ग्रामसेवकांना देखील माझं नम्रतेचं विनंती आहे की येणारा काळ हा माहिती अधिकारांमध्ये माहिती विचारणाऱ्या लोकांना माहिती देणं बंधनकारक असताना तुम्ही कुठंतरी त्या कुठल्या गावच्या सरपंचाच्या नादाला लागून किंवा भ्रष्टाचाराच्या वाटा, ह्या भ्रष्टाचाराच्या वाटा तुम्हाला आयुष्यभर पुरणार ना, आयुष्यभर जीवनात तुम्हाला पुढे घेऊन जाणार नाहीत. हे नोकरीसाठी तुम्ही जीवाचं रान केलेलं असतं, त्या नोकरीवरती आपलं प्रपंच चालतो, त्याच्यात समाधान मानून कोणत्याही सरपंचाच्या बोगस कामाला आपण बळी न पडताच सार्वजनिक त्या शिरशी गावासारखा जाऊन, त्या मंगळवेढा तालुक्यातील शिरशी गावामध्ये जाऊन या. तिथली आमची महिला भगिनी कशा पद्धतीने तिथं ग्रामसेवक पदावरती काम करत असताना गावाचा विकास कशा पद्धतीने केला आहे, तिथं गाव किती स्वच्छ ठेवलं हे बघून या. म्हणजे एकीकडे आम्ही कौतुक करीत असताना ज्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय त्या ठिकाणी सुद्धा त्यांना भ्रष्टाचाराच्या वाटा बंद करून गावाच्या विकासासाठी झटा, एवढंच या ग्रामसेवकांना मी नम्रतेची विनंती करतो. आणि ज्या ज्या सरपंचाच्या नादी लागून आपण भ्रष्टाचार जर केला असाल तर तुमच्या सर्वांचीच जागा आता मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये असणार आहे, हे मात्र ह्या अर्जाच्याद्वारे मी आपल्याला सांगू इच्छितो.